नमस्कार. BCom सेकंड इयर सेमिस्टर 3 मधील कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामधील पहिला टॉपिकचा अभ्यास आपण करत आहोत. इश्यू ऑफ बोनस शेअर्स, राईट शेअर्स अँड स्वेट इक्विटी. यामधील पुढील प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 2. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर्नल एंट्रीजसुद्धा करायच्या आहेत आणि व्हॅल्यू ऑफ राईट्ससुद्धा काढायचे आहेत. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊया. ABC Fasteners Limited with a capital of rupees 1,50 lakh as it has issued 1,50,000 shares of rupees 100 each, fully paid up. ठीक है. The company declared a right issue for its existing shareholders in the ratio of 2 new shares for every 3 existing shares. The current market price of the existing shares is rupees 230 per share and the company is offering rupees 180 per right shares. The amount for right shares is payable as for share capital rupees 80 on application and rupees 100 on allotment including premium. All the shareholders accepted the offer and paid the application money, but Deepak, a shareholder who was holding 900 shares, failed to pay the allotment money and the company forfeited his shares. The forfeited shares were reissued for rupees 100 per share as paid fully including premium. अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये असं सांगितलेलं आहे की ABC फास्टनर्स लिमिटेड ही कंपनी जी आहे त्यांनी 1,50,00,000चे 1,50,00,000 रुपयेचं कॅपिटल यूज करून 1,50,000 शेअर्स घेतलेले आहेत. प्रत्येक शेअर्सची किंमत 100 रुपये आहे. त्यानंतर त्या कंपनीने राईट शेअर्स सांगितलेले आहेत की 3 एक्झिस्टिंग शेअर्सच्या मागे 2 काय सांगितलेलं आहे 2 न्यू शेअर्स फॉर एव्हरी 3 एक्झिस्टिंग शेअर्स. म्हणजे 3 एक्झिस्टिंग शेअर्सच्या मागे 2 नवीन शेअर्स त्यांना मिळणार आहेत. त्यांचं मार्केट प्राईस काय आहे. द मार्केट प्राईस फॉर द एक्झिस्टिंग शेअर्स इज रुपीज. मार्केट प्राईस त्यांची 230 रुपये आहे आणि कंपनीने ऑफर केलेली किंमत आहे 180 रुपये पर राईट शेअर. परंतु पुढे काय झालेलं आहे. द शेअर कॅपिटल रुपीज 80 ऑन ॲप्लिकेशन अँड 100 ऑन अलॉटमेंट इन्क्लुडिंग प्रीमियम. इथे 100 रुपयाची अलॉटमेंट इन्क्लुडिंग प्रीमियम आहे आणि 80 रुपयाची ॲप्लिकेशन अमाऊंट आहे. प्रत्येक जे शेअर होल्डर्स आहेत त्यांनी ही ऑफर ॲक्सेप्ट केलेली आहे आणि पैसेसुद्धा पेड केलेले आहेत. परंतु दीपक नावाचा असा एक शेअर होल्डर आहे. त्यांनी 900 शेअर होल्डर्सची पूर्ण फी भरण्यास ते अपात्र ठरलेले आहेत आणि त्यानंतर ते त्यांचे शेअर्स फॉरफिटेड केलेले आहेत आणि रिइश्यू करून त्यांना 80 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये पर शेअरने त्यांना पूर्ण अमाऊंट भरावी लागलेली आहे. असा हा आपला एकंदरीत प्रॉब्लेम असणार आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज तयार करायच्या आहेत. त्यानंतर कॅल्क्युलेट ॲझ्युम मार्केट प्राईस काढायची आहे फॉर्म्युलाचा वापर करून आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ राईट हे सुद्धा काढायचं आहे. आता प्रॉब्लेम सोडवताना जर्नल एंट्रीज काढण्याआधी आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये ज्या काही अमाऊंट घ्यायच्या आहेत त्या अमाऊंट काढण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आधी आपण इथे काढून घेऊया. नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स. आपल्याला नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स या ठिकाणी दिलेले आहेत की आपण 1,50,000चे 1,50,000 हे शेअर्स खरेदी केलेले आहेत. म्हणजे नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स 1,50,000चे आहेत आणि नंबर ऑफ राईट शेअर्स इश्यू 1,00,000 रुपये. ते कसे आलेले आहेत तर आपल्याला 2:3 म्हणजे 3 इथे पहा 3 एक्झिस्टिंग शेअर्सच्या मागे आपल्याला 2 नवीन शेअर्स मिळणार आहेत. त्याच्यामुळे इथे ही अमाऊंट कशी आली ते आपण थोडक्यात पाहूया. इथे आपण पाहू शकता 1,50,000 ही अमाऊंट आहे आपली एक्झिस्टिंग शेअर्सची. त्यामध्ये 2/3. ठीक आहे. म्हणजे 3 न्यू शेअर्सवरती आपल्याला 2 नवीन शेअर्स मिळणार आहेत. त्याच्यामुळे आपली एकूण राईट शेअर्स इश्यूची अमाऊंट झालेली आहे 1,00,000 रुपये आणि आपली प्राईज ऑफ राईट शेअर्स दिलेले आहेत 180 रुपये. ते आपण इथे पाहू शकतो. 180 रुपये प्राईज ऑफ 180 रुपीज पर राईट शेअर्स. त्याच्यामुळे आपल्याला हव्या असणाऱ्या सगळ्या अमाऊंट इथे मिळालेल्या आहेत. आता आपण जर्नल एंट्रीज तयार करायला सुरुवात करूया.
ABC फास्टनर्स लिमिटेड इथं असं हेडिंग द्यायचं आहे, जर्नल एंट्रीज. डेटचा कॉलम करायचं राहिलेला आहे. तुम्ही इथे डेटचा कॉलम करून घ्या. जरी प्रॉब्लेममध्ये डेट दिलेल्या नसतील तरीही डेटचा कॉलम करायचा आहे. आणि डेट दिल्या नसतील तर डेटच्या ऐवजी आपण नंबर टाकू शकतो, 1 2 3 4 असे नंबर टाकू शकतो, परंतु डेटचा कॉलम या ठिकाणी असायला हवा. डेट, पर्टिक्युलर्स, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. ठीक आहे. पहिली एंट्री काय असणार आहे की आपल्याला जे 80 रुपयाप्रमाणे शेअर्स मिळणार आहेत त्याची एंट्री आपण इथे करून घेणार आहोत. बँकेकडून हे पैसे आपल्याला मिळणार आहेत आपल्या शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंटमध्ये. बँक अकाउंट डेबिट टू राईट शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट. इथे आपल्याला 1,00,000 अमाऊंट कशी आली ही आपण पाहूयात आता. आपली राईट इश्यूची अमाऊंट किती आहे शेअर्सची? 1,00,000 रुपये आहे. आणि इथे आपण गुणाकार केलेला आहे. 1,00,000 गुणुले 80 बरोबर 80,000 रुपये, 80 लाख रुपये. त्याच्यामुळे आपली पहिल्या एंट्रीची अमाऊंट आलेली आहे डेबिट रुपीज 80 लाख रुपये आणि क्रेडिट रुपीज 80 लाख रुपये. आता सेम एंट्री तशीच होणार आहे, फक्त राईट शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंटमधून पैसे आपल्या शेअर्स कॅपिटल अकाउंटमध्ये म्हणजे डीमॅट अकाउंटमध्ये येणार आहेत. राईट शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 80 लाख टू शेअर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. सेम अमाऊंट इथे आलेली आहे. आणि नॅरेशन लिहायचं आहे. बीइंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 1,00,000 शेअर्स राईट शेअर्स ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक. आता पुढे पाहूया. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे पहा, राईट शेअर्स अलॉटमेंट अकाउंट. इथे शेअर कॅपिटल आपल्याला लिहायचं आहे. आपली राईट शेअर्स अलॉटमेंटची अमाऊंट किती आहे? 1,00,000 रुपीज. ती आपण इथे घेतलेली आहे. टू शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर प्रीमियम अकाउंट. शेअर प्रीमियम अकाउंटची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 80,000. आता शेअर प्रीमियमची आहे आणि शेअर अलॉटमेंटची अमाऊंट आहे, त्याच्यामुळे राहिलेली अमाऊंट आपण इथे शेअर कॅपिटल अकाउंटला देऊन टाकणार आहे 20,00,000 रुपये. आणि आपले एंट्री कशी होणार आहे? अलॉटमेंट मनी ड्यू टू 1,00,000 राईट शेअर्स ॲट दी रेट ₹1,100 पर शेअर इन्क्लुडिंग प्रीमियम ₹80 पर शेअर. इथे आपण दुसऱ्या दृष्टीने पण विचार करू शकतो की 80% प्रीमियम आपण या ठिकाणी दिलेला आहे, तर 100मधून 80% गेले तर राहिले 20%, तर आपण शेअर कॅपिटल आपलं 20% राहिलेलं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 20,00,000 ही अमाऊंट घेतलेली आहे. आता पुढे पाहूया पुढची एंट्री. ही एंट्री असणार आहे मिस्टर दीपक यांची, ज्यांनी 900 शेअर्स होल्ड करून ठेवलेले होते. बँक अकाउंट डेबिट टू शेअर्स अलॉटमेंट अकाउंट. या ठिकाणी पहा, मिस्टर दीपक यांनी 900 शेअर्स होल्ड करून ठेवले होते आणि प्रत्येक शेअर किती रुपयाला आहे? 100 रुपीजला आहे. त्याच्यामुळे 900 गुणुले 100 बरोबर 90,000, म्हणजे 90,000 रुपयांचे शेअर्स त्यांनी मिस्टर दीपक यांनी होल्ड करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आपण 1 कोटी रुपयांमधून 90,000 वजा केल्यानंतर आपल्याला 99,10,000 ही अमाऊंट मागे राहते. त्याच्यामुळे मिस्टर दीपक यांनी 90,000 रुपये बाजूला ठेवल्यामुळे आपल्या शेअर्स अलॉटमेंट अकाउंटमध्ये फक्त 99,10,000 हीच अमाऊंट आलेली आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ही एंट्री करू शकतो. बीइंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड एक्सेप्ट फ्रॉम मिस्टर दीपक हू वॉज होल्डिंग 900 शेअर्स. ठीक आहे. आता पुढची एंट्री अशी होणार आहे, शेअर कॅपिटलची एंट्री होणार आहे. जे 900 शेअर्स जे पेमेंट नाही केलेलं आहे ती एंट्री या ठिकाणी होणार आहे. आता ती एंट्री कशी होणार आहे पहा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 90,000 जे मिस्टर दीपक यांनी काय केलेले होते? होल्ड करून ठेवलेले होते. शेअर प्रीमियम अकाउंट 72,000. आता शेअर कॅपिटल हे आपण पूर्ण अमाऊंटवरती घेतलेले आहेत, म्हणजे 1 करोड वजा 90,000. तर आता इथे आपण 1
लाखावरती शेअर प्रीमियम अकाउंट कसं घेणार आहोत आपण, जे इथे 80 रुपये पर ॲप्लिकेशन दिलेले आहेत त्यानुसार आपण ही अमाऊंट इथे घेणार आहेत. एक सेकंड मी करून दाखवते. ठीक आहे. मग आता इथे काय केलेलं आहे की आपण हे जे अमाऊंट इथे काढलेली आहे यांनी दीपकने होल्ड करून ठेवलेली 900 गुणुले 100 90,000 ही अमाऊंट आपली इथं आलेली आहे. मिस्टर दीपक यांनी होल्ड करून ठेवलेली. त्यानंतर जे 900 गुणुले 80 बरोबर 72,000 रुपये जे शेअर प्रीमियमचे आहेत ते अमाऊंट आपण इथे घेतलेली आहे. म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट टू forfeited shares account debit forfeited shares account to shares allotment account अशा प्रकारे ही एंट्री इथे होणार आहे. being forfeited of 900 shares for non payment of allotment money. ओके. आणि आता इथे काय आहे, बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर प्रीमियम अकाउंट. शेअर प्रीमियम अकाउंटची अमाऊंट आपण इथे काढलेली आहे 72,000 आणि इथे शेअर कॅपिटल बँकचे अकाउंट अमाऊंट काढलेली आहे 19,000. तर शेअर कॅपिटलची अमाऊंट किती येणार आहे, 80,000 काढले म्हणून 72,000 आलेले आहेत. तर राहिले आपले 20, तर 18,000 अमाऊंट इथे आलेली आहे. मग अशा प्रकारे ही एंट्री इथे झालेली आहे. याचं नॅरेशन कसं येणार आहे, being reissued forfeited 900 shares at ₹100 each including premium of ₹each. ठीक आहे. जर्नल एंट्रीज लक्षात आल्या असतील. आता आपण पुढचं फाइंड आउट करूया. काय सांगितलेलं आहे पुढे, मेक द नेसेसरी जर्नल एंट्रीज आपण केलेल्या आहेत. कॅल्क्युलेट द अझ्युम मार्केट प्राईस. आपण आता अझ्युम मार्केट प्राईस कॅल्क्युलेट करूया. अझ्युम मार्केट प्राईसचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. अझ्युम मार्केट प्राईस इज इक्वल टू current market price into number of existing shares plus right issue price into number of right shares issued divided by total number of shares after right issue. आता याच्यामध्ये आपल्याला अमाऊंट घालायची आहे. ज्या अमाऊंट गरजेच्या आहेत त्या सगळ्या आपल्याकडे ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आहेत. करंट मार्केट प्राईस आहे आपल्याकडे. करंट मार्केट प्राईस इथे पहा, the current market price for existing share is ₹230. 230 ची अमाऊंट आपल्याला इथे मिळालेली आहे. नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स इथे दिलेले आहेत 3. ठीक आहे, या ठिकाणी दिले 3 प्लस राईट इश्यू प्राईस. राईट इश्यू प्राईस किती सांगितलेली आहे, इथे दिलेली आहे 180 पर राईट शेअर्स. आणि राईट शेअर्स इश्यूड जे दिलेले आहेत ते किती शेअर्स इश्यू केले, 2. प्रत्येक 3 राईट इश्यू मागे 3 एक्झिस्टिंग शेअर्स मागे 2 न्यू शेअर्स म्हणजे आपल्याला इश्यू केलेले आहेत. मग राईट शेअर्स इश्यूची प्राईस झाली 2 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स आफ्टर राईट इश्यूची अमाऊंट आहे 3 + 2 = 5. ठीक आहे. आता हे गणित इथे आपल्याला सोडवायचं आहे. आधी कंस सोडवून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला जे उत्तर येईल ते उत्तर असणार आहे आपलं 210 रुपये अझ्युम मार्केट प्राईस. आता इथपर्यंत आपलं उत्तर बरोबर आहे. फक्त हे जे समोर दिलेलं आहे ते दुसऱ्या मेथडने गणित केलेलं आहे. सेम उत्तर आलेलं आहे. आपण ती पण मेथड पाहूया. इथे टोटल नंबर ऑफ यूज करायचे आहेत टाईप्स ऑफ शेअर्सचे. म्हणजे इथे नंबर ऑफ शेअर्स नाही तर किती शेअर्स आहेत त्याची डायरेक्ट अमाऊंट घ्यायची आहे. मग आपल्याला शेअर्स दिलेले आहेत किती, 1,50,000 शेअर्स दिलेले आहेत. इथे पहा 1,50,000 शेअर्स एक्झिस्टिंग शेअर्स आहेत आणि राईट शेअर्स आहेत 1,00,000 रुपये. ठीक आहे. तेच आपण या ठिकाणी घेणार आहोत. 930 गुणुले 1,50,000 अधिक 180 गुणुले 1,00,000 रुपये डिवायडेड बाय 1,50,000 अधिक 1,00,000 रुपये. आणि हे गणित आपल्याला इथे करायचं आहे. कंस कंप्लीट करायचे आहेत आणि उत्तर आपलं बरोबर तेच येत आहे 210 अझ्युम मार्केट प्राईस. आता आपल्याला तिसरं फाइंड आउट काय सांगितलेलं आहे,
कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ राईट्स. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ राईट्सचा हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू ऑफ राईट्स इज इक्वल टू मार्केट प्राईस, करंट मार्केट प्राईस मायनस अज्युम मार्केट प्राईस. मग आता करंट मार्केट प्राईस आपल्याला इथे मिळालेली आहे, ऑलरेडी आपल्याकडे आहे 230, जे आपण प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये यूज केलेली आहे. आणि आपली अज्युम मार्केट प्राईस आलेली आहे 210. 230 वजा 210 बरोबर 20. आपली व्हॅल्यू ऑफ राईट्स आलेले आहेत 20 रुपये. अशा प्रकारे आपण तीनही फाइंड आउट्स इथे सॉल्व केलेले आहेत. अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम इथे कंप्लीट झालेला आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.